महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या बौद्ध बांधवांना जय भीम, नमो बुद्धाय। आज सकाळपासून बरेच मेसेजेस मला महाराष्ट्रात होत असणाऱ्या सर्वेक्षणाबद्दल येत आहेत आणि अनेक लोक त्याच्यामध्ये जात काय लिहायची, धर्म काय लिहायचा, कोणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या लेटरहेडचा त्याच्यावर असलेल्या पत्राचा उल्लेख करतायत की अशा पद्धतीचे आदेश आलेले आहेत। तर हे संभ्रम पसरवणारे मेसेजेस आणि संभ्रम पसरवणारे पत्र सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की हे जे सर्वेक्षण सुरू आहे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे। या सर्वेक्षणाचा आणि बौद्धांचा काडीचाही संबंध नाही। सर्वात प्रथम तुम्ही मागासवर्गीय किंवा ओबीसी मध्ये तुम्ही येत नाही, तुम्ही अनुसूचित जातीमध्ये येता आणि हे सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग घेत आहे। अनुसूचित राज्य महाराष्ट्र राज्य अनुसूचित आयोग करत नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जातीची नोंद करायची आहे किंवा धर्माची नोंद करायची आहे। हे सर्वेक्षण केवळ आणि केवळ मराठा बांधवांची शैक्षणिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य हे 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत हे सर्वेक्षण करणार आहे आणि करते आहे। त्यासाठी बौद्धांनी त्याच्यामध्ये आमची जात दिसत नाही किंवा आमचा धर्म दिसत नाही त्याच्याशी बौद्धांचा काडीचाही संबंध नाही। जे काही गणक तुमच्या दारी येणार आहेत, तुम्ही जर आरक्षित वर्गामध्ये येत असाल तर तुमची गणना ऑटोमॅटिकली होणार नाहीये, तुम्ही त्याच्यातनं बादच होणार आहात। त्यामुळे तुम्ही त्यांना घरामध्ये घ्यायचंय की नाही घ्यायचंय हा प्रश्नच येत नाही। सॉफ्टवेअरमध्ये तुमची गणना तिथे होणारच नाही अशा पद्धतीचे ते सॉफ्टवेअर आहेत। बरीच लोक पत्र घेऊन कलेक्टरकडे जात आहेत की बौद्ध धर्माचा त्याच्यात उल्लेख नाही। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बौद्ध धर्म तिथे कुठेही मेन्शन करण्यात आलेला नाही। ही गणना केवळ आणि केवळ मराठा बांधवांची होते आहे, त्यामुळे बौद्ध चा त्यांच्याशी काही संबंध नाही। त्यामुळे महार लिया का मातंग लिया का चांभार लिया का ढोर लिया, अनुसूचित जातीचं आरक्षण घेणाऱ्यांचं ही गणना होत नाहीये। आणि अजून एक महत्वाची तुम्हा सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो, कारण खूप हौशे गौशे नवशे असे पत्र काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करतायत। ज्यांना कसलीही माहिती नाही, या संपूर्ण GR ची माहिती नाही, ते कसलीही माहिती न घेता अशा पद्धतीचे पत्रक काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करतायत। तुमची रिझर्वेशन, तुमचं जे आरक्षण आहे हे तुम्ही उद्या महार लिहा किंवा नका लिहू, हे तुमचं जे आरक्षण ठरलेलं आहे ते तेवढंच राहणार आहे। तुमच्या महार लिहिण्याने किंवा न लिहिण्याने ते कमी किंवा जास्त होणार नाहीये। ज्या पद्धतीने आज मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जात आहे, तुमचं सर्वेक्षण ऑलरेडी संविधानामध्ये तरतूद आहे आणि म्हणून संविधानामध्ये तुमची पर्सेंटेज, तुम्ही महार लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय तरी ते काही वर खाली होणार नाहीये। आणि म्हणून ही डोक्यातून काढून टाका की आम्ही जर आज महार लिहिलं नाही तर आमचं आरक्षणाचं टक्केवारी कमी होईल किंवा टक्केवारी घसरेल। उद्या जर अख्ख्या देशाने जरी महार स्वतःला लिहिलं तरी 13% वर तुम्हाला आरक्षण कोणी देणार नाहीये। त्या पद्धतीचं जे रिझर्वेशनची तुमची जी ठरवून दिलेली मर्यादा आहे ती तेवढीच राहणार आहे। कोणी लिहिलं किंवा नाही लिहिलं ते कमी किंवा जास्त होणार नाही। आणि म्हणून स्वतःची गणना या सर्वेक्षणामध्ये करू नका। हे सर्वेक्षण केवळ मागासवर्गीय आयोग मराठा बांधवांची शैक्षणिक सामाजिक परिस्थिती बघण्यासाठी, ओळखण्यासाठी ते घेत आहे आणि त्यांचा स्वतःच प्रश्न आहे की तुम्ही मराठा आहात किंवा नाही, आणि जर नाही तर मग तुमची जात कोणती। ती जात ओबीसींची विचारलेली आहे, शेड्यूल कास्टच्या लोकांची नाही किंवा बौद्धांमध्ये तर जातच नाही। त्यामुळे ही जात तुम्हाला विचारली नाही, ती ओबीसींना विचारली आहे। जर तुम्ही मराठा नाही तर मग कोण आहात, कुणबी आहात का कोण आहात, ज्या ओबीसींच्या जाती आहेत तो प्रश्न केलेला आहे। त्यामुळे या सर्वेक्षणाचा आणि तुमचा काही संबंध नाही। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून हा सर्वेक्षण केवळ मराठ्यांची परिस्थिती समजण्यासाठी केलेला आहे। बौद्धांनी याच्यात पडायचं कसलंही कारण नाही। कसलंही पत्र व्यवहार कलेक्टरला करू नका की बौद्ध धर्माचा रकाना नाही किंवा कुणाच्याही बोलण्यावर की जातीमध्ये महार लिहा आणि धर्मामध्ये बौद्ध लिहा, ही जनगणना होत नाहीये। ही केवळ सर्वेक्षण सुरू आहे। तर आपण सगळे
त्या पद्धतीने याच्यावर अंमलबजावणी करा. याच्याशी ही जी गणना सुरू आहे ही गणना केवळ मराठा बांधवांसाठी सुरू आहे, तुमच्यासाठी नाही. कसल्याही संभ्रमात पडू नका, कसल्याही पत्रावाला बळी पडू नका. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं नाव घेऊन अनेक लोक फेक पत्र व्यवहार करतायत. अनेक लोकांचा ज्यांचा भारतीय बौद्ध महासभेशी काडीचाही संबंध नाही असेही लोक सह्या मारून पत्रक काढतायत. तर अशा लोकांपासून सावध राहा आणि अशा लोकांचे कसलंही पत्रकाला एंटरटेन करू नका, कसलंही त्याच्यावर अंमलबजावणी करू नका. एवढंच सांगायसाठी मी आजचा हा लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे. प्रत्येकाने हा जी काही बांधव आज कन्फ्यूज झालेली आहेत की काय करायचंय काय नाही करायचंय, तर प्रत्येकाने हा व्हिडिओ प्रत्येकाकडे पाठवा. ही गणना तुमच्यासाठी होत नाहीये, ही जातीय गणना होत नाहीये, ही जनगणना होत नाहीये. ही केवळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगांच्या माध्यमातून मराठा बांधवांची गणना होते, ओबीसीची गणना होते असं समजा. ही अनुसूचित जातीची किंवा बौद्धांची गणना नाही. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. सर्वेक्षण